जुनी पिंपराणी येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात, ढोल पावरीच्या तालावर पारंपरिक जल्लोष। शहादा तालुक्यातील जुनी पिंपराणी येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। गावातील आदिवासी बांधव एकत्र येत क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात केली। ग्रामपंचायतीच्या सरपंच ममता चौधरी, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर सुरेश नाईक, ग्रामसेविका संगीताबाई नाईक, ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी क्रांतिकारकांच्या प्रतिमांना अभिवादन केले। यावेळी जय जोहार जय आदिवासी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। विश्व आदिवासी दिवसानिमित्त गावात ढोल आणि पावरीच्या तालावर पारंपरिक नृत्याचा ठेका धरत आदिवासी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला। पारंपरिक वेशभूषा, वाद्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले। या कार्यक्रमात शिवाजी मोतेभाई दास बागले, उदयसिंग चौधरी, अशोक चौधरी, राजेंद्र चौधरी, मान चौधरी, शिवाजी गेंद्रे, सखाराम मोते, सेगा चौधरी, शंभू नवेज, राजा चौधरी, मगन पाडवी, बहादूर पटले तसेच शहादा न्यायालयातील वकील राजू मोते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचा जागर करत जुनी पिंपराणी येथे विश्व आदिवासी दिवसाचा उत्साहपूर्ण सोहळा पार पडला। आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आम्ही पिंपराणी गावातर्फे पूर्ण जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने सर्व देशवासियांना मी आज या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि हा दिवस आम्ही पूर्ण गावने, पूर्ण तालुक्याने, पूर्ण जागतिक पातळीवर हा दिवस आम्ही अत्यंत आनंदाने, हा आमच्या अस्तित्वाचा दिवस, हक्काचा दिवस आम्ही साजरा करत असतो। या दिवसाचा खूप मोठा इतिहास आहे। हा दिवस पूर्ण देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर 9 ऑगस्ट म्हणून हा क्रांती दिवस म्हणून, एक आदिवासींच्या हक्काचा दिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो। या दिवशी आम्ही अति आनंदाने, अति उत्साहाने हा दिवस आमचा सण असतो हा आदिवासींचा, म्हणून हा दिवस आम्ही 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस, या दिवशी आम्ही आमचे जे थोर या देशासाठी, या भूमीसाठी, यांच्या रक्षणासाठी जे जे थोरवीर आमचे आदिवासी लढले त्या सर्वांची आम्ही मनोभावे सेवा करतो, पूजा करतो। या दिवसाचं निमित्त खूप मोठं आहे। या दिवशी आम्ही सर्व आदिवासी बांधव आमच्या हक्कासाठी, आमच्या शिक्षणासाठी, आमच्या पुढील भविष्यासाठी, आमच्या समस्यांसाठी आम्ही लढत असतो। या भूमीचे आम्ही मालक आहे, मूळ मालक आहे, आणि तुम्ही आम्हाला वनवासी म्हणून संबोधता। आम्ही वनवासी नाही, आम्ही या धरतीचे मालक आहेत। भारत देश हा आमच्या भूमीवर वसलेला आहे, आम्ही भारत भूमीवर नाही, म्हणून या धरतीचे आम्ही मूळ मालक आहेत। म्हणून याच्या पुढे सुद्धा आमचा संघर्ष हा जोरात चालणार आहे। तुम्ही आम्हाला वनवासी म्हणून हिणवू नका, या धरतीचे मूळ मालक आम्ही आहोत। सर्वप्रथम संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्याबद्दल अपमानकारक शब्दांचा वापर करून आमच्या आदिवासी महिलेचा अपमान केलेला आहे। श्री विजय वसंत चौधरी यांचा आम्ही पिंपराणी ग्रामस्थांच्या वतीने निषेध करतो। कारण त्यांनी महिलांचा सन्मान म्हणजे भारत देशाचा सन्मान, त्यांनी एक आदिवासी महिलेचा आणि संसद रत्न असलेल्या आमच्या डॉक्टर हिनाताई गावित यांचा त्यांनी अपमान केलेला आहे। पुन्हा जर असं केलं तर आम्ही निषेध करणार आहोत त्याचा। त्यांना अटक झालेली आहे, ते चांगलं योग्य पोलीस प्रशासन योग्य कारवाई करतील। आज म्हणजे सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मी एक आदिवासी वकील म्हणून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। विश्व आदिवासी दिवस हा फक्त नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे, पिंपराणीतच नव्हे, पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात आणि पूर्ण जगात साजरा करणारा दिवस आहे। आणि सर्व आदिवासी समाजाचे जे जल, जंगल, जमीन यांचं संरक्षण व्हावे, त्याच्यानंतर आमची जी परंपरा आहे आदिवासी समाजाची परंपरा, त्याच्यानंतर विविध वेशभूषा त्याचं प्रदर्शन करणे, इतर समाजाला दाखवणे की आदिवासी पेहराव कसा आहे, त्यांची रूढी परंपरा कशी आहे, हे आम्ही दाखवत असतो। या दिवशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा परत विश्व आदिवासी दिवसाच्या। नमस्कार, माझे नाव कार्तिक मगन चौधरी। विश्व आदिवासी दिवस का उद्देश्य, पहला, आदिवासी लोगों को आदिवासी संस्कृति और परंपराओं को रक्षा करना। तीसरा, आदिवासी समुदाय की भाषाओं क्षेत्र के बारे में लोगों को जागरूक करना। चौथा, आदिवासी
लोगों की समस्याओं पर ध्यान आकर्षित करना। जय जोहार, जय आदिवासी। NDT न्यूज साठी दिलीप महिरे, मंदाणे।